मनोज जरांगेंच्या नेतृत्वात एकवटलेल्या मराठा समाजानं लोकसभा निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना आणि ओबीसींना सुद्धा राजकीय हबाडा दिला। त्यानंतर अस्वस्थ झालेला ओबीसी आता लक्ष्मण हाकेंच्या नेतृत्वाखाली एकवटताना दिसतोय। धनगर, माळी आणि वंजारी समाजाच्या नेतृत्वाखाली एकवटणाऱ्या ओबीसींचं वादळ घोंगावताना दिसतंय। हे वादळ कुणाला तडाखा देणार, कुणाची गणितं बिघडवणार, कुणाची डोकेदुखी वाढवणार याची चर्चा आत्तापासून सुरू झाली आहे। यावरच आहे आपला आजचा बडे मुद्दे। मंडळी नमस्कार, मी विलास बडे, तुम्ही पाहताय बडे मुद्दे। मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत मराठा समाजानं आपली राजकीय ताकद दाखवून दिली। सत्ताधाऱ्यांना हबाडा देतानाच ओबीसींनाही राजकीय धोबीपछाड त्याने दिला। बीडमधील पंकजा मुंडे, परभणीतील महादेव जानकर आणि संभाजीनगरमधल्या चंद्रकांत खैरे या तिन्ही ओबीसी उमेदवारांचा पराभव झाला। त्यामुळे ओबीसींचं राजकीय अस्तित्व मराठवाड्यात धोक्यात आल्याची भावना निर्माण झाली आहे। मराठा आंदोलनाची धग कायम असताना ओबीसींमध्ये प्रचंड अस्वस्थता धुमसतीये। निवडणुकीच्या निकालानंतर मराठा विरुद्ध ओबीसी अशा संघर्षाचे चटकेही मराठवाड्याला सहन करावे लागले। या पार्श्वभूमीवर मराठवाड्याच्या मातीत एका बाजूला मनोज जरांगेंचं मराठा आंदोलन, दुसऱ्या बाजूला लक्ष्मण हाकेंचं ओबीसी आरक्षण बचाव आंदोलन सुरू आहे। मनोज जरांगेंचं आंदोलन थांबवण्यासाठी मंत्र्यांची फौज अंतरवाली सराटीत दाखल झाली। सरकारच्या विनंतीला मान देत जरांगेंनी आंदोलन महिनाभरासाठी स्थगित सुद्धा केलं। सरकारला अवधी दिलाय आणि इशारा सुद्धा। ओबीसीतून आरक्षण दिलं नाही तर निवडणुकीच्या मैदानात उतरणार, हा जरांगेंचा इशारा आहे। मराठा समाजाच्या कुणबी नोंदी शोधा इथपासून सुरू झालेलं आंदोलन आता मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण देण्याच्या निर्धारापर्यंत येऊन पोहोचलंय। त्यामुळेच 18 पगड जातीतला ओबीसी अस्वस्थ आहे। मराठा समाज ओबीसीत आल्यास आपल्या आरक्षणाचं काय, हा त्याला पडलेला प्रश्न आहे। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत ओबीसींना राजकीय आरक्षण नाही, त्यामुळे संख्येच्या बळावर मराठवाड्यातून आपला एकही खासदार निवडून येऊ शकत नाही। उद्या मराठा समाजाला ओबीसी आरक्षण मिळाल्यास गावगाड्यातल्या 18 पगड जातींचं राजकीय आरक्षण धोक्यात येईल। जे लोकसभेत झालं ते ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगर परिषदेत होईल। ओबीसींचं स्थानिक स्वराज्य संस्थांमधलं राजकीय नेतृत्व उखडून फेकलं जाईल, हे ओबीसींच्या मनातली खरी भीती आहे। याच भीतीतून ओबीसीतल्या अनेक छोट्या छोट्या जातींची एकत्रित राजकीय शक्ती उभी राहताना दिसते। हाकेंच्या ओबीसी आंदोलनाला राज्यभरातून प्रतिसाद मिळतोय। हजारो कार्यकर्ते वडीगोद्रीच्या दिशेने रवाना होत आहेत। सांगोल्यातले प्राध्यापक असलेले लक्ष्मण हाके यांना जरांगेंच्या बालेकिल्ल्यात मिळणारा मोठा पाठिंबा काय दाखवतोय? आजवर ओबीसी आंदोलनाच्या मंचापासून काहीशा दूर असलेल्या पंकजा मुंडे हाकेंच्या समर्थनार्थ उतरल्या। पंकजा मुंडेंच्या मागची आक्रमक कार्यकर्त्यांची फौज, छगन भुजबळांची समता परिषदेचं बळ, प्रकाश शेंडगेंच्या चळवळीचा अनुभव हाकेंच्या मागे उभा राहिला तर मराठवाड्यात मराठा आंदोलनाच्या तोडीचं आंदोलन उभं राहू शकतं। भुजबळांची समता परिषदेची बैठक पार पडली, यात ओबीसीची अस्वस्थता मुखरर झाली। भुजबळांनी आता सरकारवर दबाव वाढवायला सुरुवात केली आहे। हे काय संकेत आहेत? मराठा आंदोलनाच्या निमित्तानं मराठा पोलरायझेशन झालेलं दिसलं। त्याची राजकीय किंमत ओबीसी नेत्यांना मोजावी लागली। त्याला आता रिव्हर्स पोलरायझेशननं राजकीय उत्तर दिलं जाण्याची शक्यता आहे का? ही वादळापूर्वीची शांतता आहे की पेल्यातलं वादळ आहे, हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल। पण प्रश्न आहे, या वावटळीतून निर्माण झालेलं वादळ राजकीय दृष्ट्या कुणाला हादरे देणार आहे, कुणाची गणितं बिघडवणार आहे? या उत्तरासाठी पुढचे काही दिवस तरी वाट पाहावी लागणार आहे, हे नक्की। बडे मुद्देमध्ये आज आपण इथेच थांबतोय। धन्यवाद।